नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात की मुलीचा जन्म कोणत्या घरी होतो. चला तर या मागील रहस्य. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. भारतीय संस्कृतीत मुलींचा जन्म एक विशेष महत्त्वाचा विषय आहे. अनेक धर्मशास्त्र आणि पुराणांमध्ये मुलींचा जन्म हा देवीची कृपा मानला जातो. गरुड पुराणामध्ये विशेषतः मुलींचा जन्म घडणाऱ्या कुटुंबाबद्दल उल्लेख आहे. या लेखात आपण मुलींच्या जन्माची गूढता, त्यांची महत्त्वता आणि त्या संदर्भात असलेल्या कथांवर चर्चा करणार आहोत. 1. देवीच्या आशीर्वादाचे प्रतीक. मुलीचा जन्म म्हणजे देवीच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. ज्या कुटुंबात मुली जन्म घेतात तिथे सुख, समृद्धी आणि शांती येते. भारतीय समाजात देवी लक्ष्मीचे चित्र मुलींच्या रूपात आहे. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्या कुटुंबात धन, समृद्धी आणि आनंदाची वृद्धी होते. उदाहरणार्थ, अनेक कुटुंबांमध्ये म्हटले जाते की आमच्या घरात मुलगी झाली म्हणजे लक्ष्मी आली. त्यामुळे कुटुंबाच्या समृद्धीला मुलींचा जन्म महत्त्वपूर्ण असतो. नंबर 2. धार्मिक विधी आणि संस्कार. मुलींच्या जन्माच्या वेळी कुटुंब धार्मिक विधी आणि संस्कार करते. जन्मानंतर साधारणपणे घरात पूजा आणि आरती केली जाते. या विधींच्या माध्यमातून कुटुंबाला देवीचा आशीर्वाद मिळतो. जन्माच्या वेळी केलेले धार्मिक कार्य मुलीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते. गरुड पुराणानुसार मुलींचा जन्म घेणारे कुटुंब भाग्यवान असते, कारण त्यांच्यावर देवीची कृपा असते. यामुळे कुटुंबात मुलींचा जन्म विशेष आनंदाने साजरा केला जातो. नंबर 3. सामाजिक स्थान. उच्च सामाजिक स्थान असलेल्या कुटुंबामध्ये मुलींचा जन्म विशेष आनंदाने साजरा केला जातो. अशा कुटुंबात मुलींना शिक्षण, करिअर आणि व्यक्तिमत्व विकासासाठी संधी दिल्या जातात. त्यांच्यासाठी योग्य ते वातावरण निर्माण केल्यास मुली मोठ्या यशाच्या शिखरावर पोहोचतात. उदाहरणार्थ, एक उच्च शिक्षित कुटुंब जेथे मुलींचे शिक्षण आणि करिअर वाढवले जाते, तिथे त्या कुटुंबाच्या मानाचे स्थान वाढते. समाजात आजची मुलगी असावी लागणारी मूल्ये ती कुटुंबाच्या प्रगतीसाठी आवश्यक असतात. नंबर 4. पारिवारिक संबंध. ज्या घरात प्रेम, एकता आणि सहिष्णुता असते तिथे मुलींचा जन्म एक विशेष आशीर्वाद मानला जातो. या घरांमध्ये मुलींचा जन्म केल्यामुळे कुटुंबात सौम्यता आणि आनंद निर्माण होतो. पारिवारिक संबंधाचे महत्त्वही मोठे आहे. या घरांमध्ये मुली त्यांच्या कुटुंबाची शान बनतात आणि त्यांना प्रेम, आदर आणि समर्थन मिळवतात. यामुळे कुटुंबात सहकार्याची भावना वाढते, जे पारिवारिक जीवनाची समृद्धी दर्शवते. नंबर 5. धरण्याची कर्तव्ये. मुलींचा जन्म घालून कुटुंबाला विविध प्रकारचे कर्तव्य समजायला लागतात. त्यांना बागडणे, अभ्यास करणे आणि सामाजिक कार्ये यामध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते. मुलींचा जन्म कुटुंबासाठी एक नवीन दृष्टिकोन निर्माण करतो. कुटुंबाच्या विविध कार्यांमध्ये योगदान दिल्यास त्या आपली भूमिका निभावण्यास सक्षम होतात. उदाहरणार्थ, कुटुंबातील मुली शाळेत जाऊन आपले कर्तव्य पाडू शकतात, ज्यामुळे त्यांचे शिक्षण आणि व्यक्तिमत्व दोन्ही विकसित होते. नंबर 6. शिक्षणाचे महत्त्व. आजच्या युगात मुलींना शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जाते. गरुड पुराणानुसार शिक्षित मुली आपल्या कुटुंबाला समृद्ध करतात. शिक्षणामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो आणि निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते. शिक्षित मुली समाजाला असमानता कमी करण्यात मदत करू शकतात, जसे की एका शिक्षित मुलीच्या प्रगतीमुळे तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा विकास होतो. 7. समाजात परिवर्तन. मुलींचा जन्म समाजात एक सकारात्मक बदल घडवतो.
ज्या घरात मुली जन्म घेतात तिथे सहिष्णुता, प्रेम आणि एकता असते. मुलींचा जन्म समाजातील असमानता कमी करण्यास मदत करतो. शिक्षित आणि सशक्त मुली त्यांच्या कुटुंबासमवेत समाजात अधिक चांगले कार्य करू शकतात. त्यांचे अस्तित्व आणि त्यांचे योगदान समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, अनेक सामाजिक कार्यकर्त्या ज्यांनी शिक्षण घेऊन समाजातील असमानता कमी करण्यासाठी कार्य केले आहे, त्या मुलींचा जन्म घेतलेल्या कुटुंबातून आलेल्या आहेत. 8. समृद्धीचा संकेत. ज्या घरात मुलींचा जन्म होतो तेथे समृद्धीचा संकेत मिळतो. या घरांमध्ये खुशाली आणि संतोष असतो. मुलींचा जन्म म्हणजे घरात लक्ष्मीचे आगमन. त्यामुळे कुटुंबाच्या समृद्धीला गती मिळते. समाजात मुलींचा जन्म एक प्रकारचा आनंद आणतो, ज्यामुळे अनेक जण आपली परंपरा आणि संस्कृती जपतात. एक सर्वसामान्य उदाहरण म्हणजे एका कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर त्यांना आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने अधिक प्रगती होण्यास मदत होते. 9. मुलींचा सामाजिक दृष्टिकोन. भारतीय समाजात मुलींचा जन्म एक सांस्कृतिक मूल्य आहे. मुलींचा जन्म काही समाजांमध्ये संकोच आणि सामाजिक भेदभावामुळे कमी मानला जातो, परंतु गरुड पुराणानुसार मुलींचा जन्म सामाजिक परिवर्तनाचे प्रतिनिधित्व करतो. शिक्षण आणि सशक्तीकरणामुळे मुली समाजातील प्रत्येक क्षेत्रात आपली ठसा निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ, अनेक महिला उद्योजकांनी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत बदल घडवून आणला आहे आणि त्यामुळे समाजात त्यांनी एक सकारात्मक बदलाव केला आहे. 10. भविष्याचे ध्वजवाहक. मुलींचा जन्म म्हणजे भविष्याचे ध्वजवाहक बनणे. मुलींचा जन्म म्हणजे त्यांच्या कुटुंबाला एक नवी आशा, आत्मविश्वास आणि प्रगतीचा मार्ग. त्यांना समाजात समानतेसाठी संघर्ष करणे आवश्यक आहे. त्यांचा जन्म घरात एक नवीन ऊर्जा निर्माण करतो, ज्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल असते. उदाहरणार्थ, आपल्या कुटुंबामध्ये एक मुलगी असणे म्हणजे आपल्याला त्या कुटुंबात नवीन ज्ञान, समृद्धी आणि प्रेम मिळवल्याचे चिन्ह आहे. आता कथा ऐकूयात. मुलींचा जन्म आणि गरुड पुराणातील कथा. कथा नंबर 1. लक्ष्मीच्या आगमनाची कथा. एकदा एका कुटुंबात एक मुलगी जन्माला आली. ती मुलगी जशी वाढत गेली तशी ती आपल्या कुटुंबाच्या सर्वांसाठी प्रेम, आनंद आणि सुखाचे स्रोत बनली. तिच्या जन्मानंतर कुटुंबात लक्ष्मीचे आगमन झाले. तिच्या कुटुंबाने तिचा जन्म साजरी केला आणि तिच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली. सालानंतर ती मुलगी शिक्षित झाली आणि समाजात अनेक कार्य केले. तिने आपल्या कुटुंबाचे नाव उंचावले आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना यश मिळवून दिले. यामुळे कुटुंबात एकता आणि प्रेमाचे वातावरण निर्माण झाले. कथा 2. समाजातील परिवर्तनाची कथा. एक छोटं गाव होतं जिथे मुलींचा जन्म कमी मानला जात असे, परंतु त्या गावात एक कुटुंब होते जिथे एका मुलीचा जन्म झाला. तिच्या कुटुंबाने तिला शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. तिने शिक्षण घेतले आणि गावात येऊन अनेक महिला सशक्तीकरण प्रकल्प सुरू केले. तिच्या प्रयत्नामुळे गावातील महिलांना शिक्षण आणि स्वावलंबनाची महत्त्वता समजली. त्यानंतर त्या गावात मुलींचा जन्म आणि शिक्षणाचे महत्त्व वाढले. ही कथा दर्शवते की एकच मुलगी समाजात किती मोठा बदल घडवून आणू शकते. या लेखात मुलींचा जन्म, त्यांच्या महत्त्वाची सांस्कृतिक मूल्य, त्यांचे योगदान आणि गरुड पुराणातील कथांचा समावेश केला आहे. आपल्या विचारांमध्ये मुलींचा जन्म हे एक खास स्थान आहे.
कारण ते जीवनाच्या प्रत्येक अंगात सकारात्मक बदल घडवू शकतात. या कथेचा निष्कर्ष: मुलींचा जन्म घरात एक विशेष महत्त्वाचा आणि समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असतो. त्यांच्या जन्मामुळे कुटुंबात प्रेम, आनंद आणि सौम्यता वाढते. प्रत्येक मुलगी एक नवा आदर्श तयार करते आणि तिच्या कुटुंबासमवेत समाजात एक सकारात्मक बदल घडवते. त्यामुळे आपल्या समाजात मुलींचा जन्म साजरा करणे, त्यांच्या शिक्षणाची आणि सशक्तीकरणाची प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या प्रवासाबद्दल तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्ही आणखी भन्नाट कथा आणू शकतो. तुम्ही काळजी घ्या, सतर्क रहा, जागरूक रहा. जय हिंद. धन्यवाद.